वसुदेवसुतं देवं कंसच्चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीमद् भगवद्गीता अथ पञ्चदशोऽध्याय। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलं मधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अदच्छोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला। अधच्छ मूलान्यनुससन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा। ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी। निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिरुक्तकामा। द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसञ्ज्ञे गच्छन्त्यमूढा पदव्ययं तत्। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनच्छायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुज्यानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनच्छेनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यचाग्नो ततैजो विधिमामकम्। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्पाणि चौषधी सर्वा सोमो भुक्ता रसात्मकः। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्तः पञ्चाम्यन्नं चतुर्विधं। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। वैदेच्छ सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतवेदविदेव चाहम्। द्वाविमौ पुरुषो लोके शरच्छाशर एव च। शरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽशर उच्यते। उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः। यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः। यो मामेवमसम्मूढो जानति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारतः। इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्धत्वा बुद्धि मांस्यान् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला, पिंपळाच्या झाडाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोग रूप अंकुराच्या देव मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूपी मुळेही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाळी आढळत नाही, कारण याचा आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसारूरूपी अश्वत्थ वृक्षाला, पिंपळाच्या वृक्षाला बळकट वैराग्य रूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपद रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे. असा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत. त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो. तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा 3 गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेली विवेकी ज्ञानीच तत्वतः ओळखतात. योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे असे तू जाण. आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवितो. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे. या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे
हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. हे भारता, अर्थात भरतवंशी अर्जुना, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. हे निष्पाप भारता, अर्थात भरतवंशी अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. ओम हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा हा 15वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.